ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। शिक्षणाच्या पवित्र मंदिराला कलंक लावणाऱ्या आणि राज्यभर खळबळ उडवून देणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्यात आर्थिक गुन्हे शाखेच्या हाती अत्यंत धक्कादायक पुरावे लागले आहेत। बोगस शिक्षकांना शासकीय सेवेत घुसवण्यासाठी तब्बल 20 ते 40 लाखांचा रेट कार्ड तयार करण्यात आले होते। नुकतीच अटक करण्यात आलेल्या प्रशांत वाडिलेने या काळ्या धंद्याची कबुली दिली आहे। या रॅकेटमध्ये मंत्रालयापासून ते शिक्षण विभागापर्यंत बडे मासे अडकण्याची शक्यता आहे। शिक्षणातील महाघोटाळ्याचा पर्दाफाश बोगस शिक्षकांसाठी लाखोंचा सौदा गुन्हे शाखेनेच केला। कॅश नेटवर्क शालार्थ आयडीत बडे मासे रडारवर आले आहेत। बोगस शिक्षक, बनावट कागदपत्र आणि कोट्यावधी रुपयांची उधळण नाशिकच्या आर्थिक गुन्हे शाखेने राज्याच्या शिक्षण क्षेत्राला हादरवून सोडणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्याचे सर्वात मोठं कॅश नेटवर्क उद्ध्वस्त केलं आहे। धुळे शहरातील मुख्य एजंट प्रशांत वाडिलेने पोलिसांसमोर जे खुलासे केले आहेत ते ऐकून पोलिसांचेही डोके चक्रावलेले आहेत। तब्बल 34 शिक्षकांच्या संच मान्यतेसाठी 20 ते 40 लाख उकळल्याची कबुली या महाठगानं दिली आहे। हा घोटाळा किरकोळ नाही तर हे संघटित गुन्हेगारी रॅकेट आहे। रिक्त पदे, मान्यता, रोस्टर मंजुरी ते अंतिम नियुक्तीपर्यंत 20 ते 40 लाखांचा रेट कार्ड फिक्स केला। 841 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे बनावट शालार्थ आदेश तयार केले, ज्यामुळे तब्बल 1200 संशयित प्रकरण पोलिसांच्या रडारवर आले आहेत। धक्कादायक बाब म्हणजे या काळ्या पैशांची ने-आण करण्यासाठी वाडील याने थेट स्वतःच्या ड्रायव्हरचा वापर केला। या ड्रायव्हरला सुद्धा पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्याच्या गाडीच्या जर्नी हिस्ट्रीवरून हा काळा पैसा मंत्रालयातील आणि शिक्षण विभागातील कोणत्या बड्या साहेबांच्या दारात पोहोचला याचा माग आता पोलीस काढत आहेत। शेळके साहेबांच्या सांगण्यानुसार आतापर्यंत 27 शिक्षकांची नावे आली आहेत। 2 शाळा मोठ्या आहेत, त्या शाळांची नावे आली आहेत। ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।